जय ज्योती, जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहे। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका। कमळपत्रास उदक डागिना, कमळपत्रास उदक डागिना, कृष्णाजी होईना देव बाप्पा। सुई अग्रावर मोहरी थांबेना, सुई अग्रावर मोहरी थांबेना, ब्राह्मण होईना सत्कर्मी, ब्राह्मण होईना सत्कर्मी। असा जगिदाव संसारी ब्राह्मण, असा जगिदाव संसारी ब्राह्मण, त्याचेच चुंबन आम्ही घेऊ, त्याचेच चुंबन आम्ही घेऊ। इतरांसारिखा दुर्गुणी ब्राह्मण, इतरांसारिखा दुर्गुणी ब्राह्मण, आनाल कोठून ज्योती म्हणे, आनाल कोठून ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही, ते त्यावर पडले तर ते लगेच खाली घसरून पडते। खऱ्या सत्पुरुषावर वाईट गोष्टींचा परिणाम होत नाही। कृष्णाचे नाव धारण करून तो देवासारखा होत नाही, त्यासाठी चांगले आचरण हवे। जसे सुईच्या टोकावर मोहरीचे दाणे टिकत नाही, तसेच वाईट वर्तन करणारा माणूस हा सज्जन होऊ शकत नाही। जन्माने ब्राह्मण असला आणि सद्गुण नसले तर त्याला श्रेष्ठ म्हणता येत नाही। जर संसारात असा सद्गुणी दिसला तर आम्ही त्याचा आदर करू। या काव्यात महात्मा फुले स्पष्ट सांगतात, जो सद्गुणी आहे तोच खरा श्रेष्ठ, आणि जो दुर्गुणी आहे तो जन्माने ब्राह्मण असला, त्याच्याकडे सदाचार, सत्य, दया असे वर्तन नाही, तो खरा ब्राह्मण नाही। जातीव्यवस्थेवर टीका करून मानवाचे श्रेष्ठत्व कर्माने ठरते, हा संदेश ज्योतिराव फुले यांनी दिलेला आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत। धन्यवाद। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।